एकदम पोटभरीचा नाश्ता म्हणजे मेंदूवडा. वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार व हलका मेंदूवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज आपण पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. आपल्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. त्यासाठी सर्वात आधी 2 वाट्या उडीद डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून मग भरपूर पाणी घालून 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायची. तुम्ही ही रात्री भिजत घातलात आणि सकाळी वाटून मेंदूवडे बनवलात तरी चालेल, परंतु कमीत कमी 5 ते 6 तासासाठी तरी भिजत ठेवायची. मेंदूवड्यांना जाळी चांगली येते. आता या डाळीतले पाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि डाळ निथळवून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची. आता यात 1 चमचा जिरे आणि अर्धा इंच आलं किसून घालूयात. मग यात बाउलमध्ये ठेवलेल्या पाण्यातले 2 ते 3 चमचे पाणी यात घालायचे. त्यापेक्षा जास्त पाणी यात घालायचे आणि मिक्सरला फिरवून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. लागलेच तर 1 चमचा पाणी घालू शकता, पण त्यापेक्षा जास्त पाणी घालायचे नाही. डाळ जास्त असेल तर 2 बॅचेसमध्ये वाटून घ्यायची. आता ही वाटलेली डाळ एका पातेल्यात काढून घ्यायची. त्यात 5 ते 6 कढीपत्त्याची पाने तुकडे करून घालूयात आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूयात. तुम्हाला आवडत असेल तर पाववाटी ओल्या नारळाचा किस घातला तरी चालेल. मग बारीक खोबऱ्याचे तुकडे घाला. दाताखाली आल्यावर यांची चव खूप छान लागते. आता हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे हाताने हे पीठ आपण 5 ते 6 मिनिटे छान फेटून घेणार आहोत. 3-4 मिनिटांनंतरच पिठाचा रंग थोडा पांढरटसर व्हायला लागेल. परत 1-2 मिनिटे फेटून घ्यायचे, म्हणजे पीठ एकदम छान हलके होते. चांगले फेटले गेले की मेंदूवडे आतून एकदम जाळीदार बनतात. मग यात सोडा घालायचीही गरज लागत नाही. पीठ तयार झालं आहे की नाही हे कळण्यासाठी एका बाउलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा. तो पाण्यावर तरंगला म्हणजे पीठ तयार आहे असे समजायचे. अजून 1-2 मिनिटे फेटून झाल्यावर आपले पीठ आता हे छान तयार आहे. आता यात चवीपुरेसे मीठ घालूयात. पीठ असे योग्य प्रमाणातच सैलसर किंवा घट्ट हवे, म्हणजे मेंदूवडा चांगला थापता येतो. इकडे गॅसवर कढईत तेल घालून ते गरम करून घ्यायचे. मध्यम आचेवर ठेवायचा. बाउलमध्ये थोडे पाणी घेऊन ते हाताला लावून हे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पिठाचा एक गोळा हातावर घ्यायचा आणि त्याला थोडेच तारून त्या हातावर करत सारखे करून घ्यायचे. मग एका बोटाने मध्ये अशा प्रकारे होल करून घ्यायचा आणि मग मध्यम आचेवर तापलेल्या तेलात अशा प्रकारे हात उलटा करून अलगद वडा तेलात सोडायचा. अशा प्रकारे वडा हातावर थापायला जमत नसेल तर एखाद्या चहाच्या गाळणीला तेल किंवा पाणी लावून किंवा चमच्याला तेल किंवा पाणी लावून त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि मध्ये होल करून अलगद तेलात सोडायचा. एका वेळेला 2 ते 4 वडे बनवून तेलात सोडलात तरी चालेल. आता एका बाजूला छान सोनेरी रंग आल्यानंतर उलटे करून दुसऱ्या बाजूनेही अगदी छान सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे. हे बघा किती छान क्रिस्पी असे मेंदूवडे बनवून तयार आहेत. अशा प्रकारे योग्य प्रमाण घेतले की मेंदूवडे बनवायला एकदम सोपे आणि छान कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनतात. एकदम पौष्टिक आणि पचायला हलके हे मेंदूवडे असे योग्य प्रकारे बनवलात तर अजिबात वातड होणार नाहीत. हा एकदम पौष्टिक आणि पचायला हलका नाश्ता नक्की ट्राय करा. सांबार आणि चटणीबरोबर यांची चव एकदम अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.